नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेचा पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जान्हवीला मरण पावली असं समजून तिच्या माहेरच्यांनी तिचा विधी केलेला आहे आणि त्याच दिवशी रात्री ती माहेरी परत आलेली आहे आणि तिथे तिला तिची आई दिसते। तर मग ती तिच्या आईशी काही बोलली का हे पाहण्याआधी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जान्हवीचे विधी करणारे पुजारी सांगतात की आपण केलेल्या पूजेमुळे आत्म्याला समाधान मिळते, शांती मिळते आणि समाधान मिळाला असेल तर ते एखाद्या स्वरूपात येऊन नैवेद्याचा स्वीकार करतात। तर आता जर जान्हवी तिथे गेलेली असेल तर ती आपल्या घरी सुद्धा येईलच ना, असं म्हणत जयंत रात्रभर न झोपता तिची वाट बघत असतो, पण जान्हवी येत नाही। म्हणून तो म्हणतो की कदाचित ती माहेरी गेली असेल। मग तो झोपलेली तिची मावशी शांता मावशीला उठवून म्हणतो की शांता मावशी, माझी जान्हवी अजून आलेली नाहीये, ती माहेरी गेली असेल, मी तिकडे जातो, खूप दिवस झाले मी तिला पाहिलेलं पण नाहीये आणि तू पण माझ्यासोबत चल। तू तिची भेट घ्यायला इतका उत्सुक आहेस का, असं मावशी विचारते। आणि तुला पुजारी जे बोलले ते तुला लक्षात आहे का? आणि आत्मा परत येतात आणि आपण त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही जयंत म्हणतो, नाही शांता मावशी, जान्हवी नक्की येणार आणि चल आपण तिथे जाऊ, ती आपल्याला भेटणार। शांता मावशी तयार नसतानाही जयंत तिला जबरदस्तीने घेऊन जातो आणि त्याचं वेळसरपणा हे वागणूक बघून शांता मावशीलाही भीती वाटत राहते। जयंत म्हणतो, जान्हवी येणार आहे आणि आपण एकत्र जेवण करणार आहोत। त्याचं वागणं पाहून शांता मावशी म्हणतात की जयंत जान्हवी असताना पण असाच वागायचा आणि आता तर अधिकच त्रास देतो आहे, असं करत ती घाबरत असते। दुसरीकडे जान्हवी विधी पूर्ण करून दुःखात आहे आणि तिच्याबद्दल बोलत असताना लक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू येतात। लक्ष्मी आणि निवास हे दोघं जण आपसात बोलत असतात। जान्हवी नाही आणि त्यात वंकीला कळलं का हे त्या विचारत असते, तर ती खूप दुःखी होते। तिथेच श्रीनिवास उत्तर देतो की तो कामासाठी बाहेर गेलेला आहे असं त्याने खोटं बोलतो। रात्री जान्हवी मागच्या दरवाजातून आई वडिलांच्या खोलीमध्ये येते आणि आई वडिलांना पाहून ती डोळ्यात अश्रू आणते। आई, मला माफ कर, मी मरण पावले असं तुम्हाला वाटत होतं, पण जिवंत आहे, फार त्रास दिला ना मी तुम्हाला, पण आता सगळं ठीक करणार। जयंतला धडा शिकवायला मला हे सगळं करावं लागलं, मला तुमचं दुःख वाढवायचं नव्हतं, पण मी परत येईल, असं करत ती तिथून निघायचा प्रयत्न करते। इतक्यातच लक्ष्मी झोपेतून उठते आणि जान्हवीला पाहते। ती म्हणते, माझं बाळ, मला माहीत होतं तू जिवंत आहेस, मी नेहमीच म्हणत होते तू परत येणार आहे, मला पूर्ण विश्वास होता। पण लगेचच जान्हवी तिथून गायब होते। श्रीनिवास उठून म्हणतो की काय झालं लक्ष्मी, कोण आहे, कोण जान्हवी? ती तर गेली आहे ना, आपण तिची पूजा केली, हे तुझं स्वप्न होतं, आज तिचा विधी झालेला आहे, हा सगळा तुझा भ्रम आहे आणि झोपी जा। तर लक्ष्मी गोंधळात पडते आणि परत ती झोपून जाते आणि तिलाच खरं कळत नाही की हे स्वप्न होतं की खरंच इथे जान्हवी होती। आणि त्याच वेळी जयंत शांता मावशीला घेऊन तिथे येतो आणि पुढे जयंत कोणत्या रूपात जान्हवीला छळतो की जान्हवी जयंतला छळते आणि जान्हवी आणि वेंकीची भेट कधी होते। आता इकडून जान्हवी निघून परत स्वतःच्या घरी म्हणजेच विश्वाच्या घरी परतणार आहे आणि तिथे विश्वा जान्हवीला बघतो का आणि दोघांची भेट होते का, हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।